वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. बुद्धिमत्ता विषयासाठी आपण गटात न बसणारी संख्या पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये 16 उदाहरणं पाहिलेली आहेत. आता 17 उदाहरण बघूया. पर्याय क्रमांक 1 21, 29, 49 आणि 77. आता 29 ही संख्या विचारात घेतली तर याला 7 भाग जात नाही. इतर सगळ्या संख्यांना मात्र 7 भाग जातो. म्हणून 29 ही मूळ संख्या आहे आणि इतर संख्या ह्या 7 भाग जाणाऱ्या आहेत किंवा 7 विभाज्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 मूळ संख्या आहे हे आपलं उत्तर असणार आहे. गणित क्रमांक 18 पर्याय 1 100, 50, 57 आणि 30. ह्याच्यामध्ये एकक स्थानाचा विचार केला तर एकक स्थानी प्रत्येक ठिकाणी इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि इथं 0 आहे. 10ची कसोटी काय सांगते तर एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येनं 10ने भाग जातो. 57 मात्र मूळ संख्या आहे आणि इतर तिन्ही संख्या ह्या 10ने भाग जाणाऱ्या आहेत. म्हणून पर्याय गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 3 57 असणार आहे. गणित क्रमांक 19 35, 16, 25 आणि 100. इथं 16 हा 4चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे आणि 100 हा 10चा वर्ग आहे. त्यामुळे उत्तर 1 35 हे आपलं उत्तर असणार आहे. 35 ही संख्या कुणाचाही वर्ग नाही. पुढचं गणित 253, 101, 154 आणि 242. इतर पर्यायामध्ये बघितलं तर आता 253 मध्ये म्हटलं तर कडेच्या अंकांची बेरीज केली तर मधला अंक येतो. 1 आणि 4 यांची बेरीज केली तर मधला अंक येतो. आणि इथं सुद्धा 3 आणि 2ची बेरीज केली तर 5 येते. 1 आणि 4ची बेरीज केली तर 5 येते आणि 2 आणि 2ची बेरीज केली तर 4 येते. इथं मात्र तसं होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 101 हे आपलं उत्तर आहे गटात न बसणारी संख्या. 21 उदाहरण बघा. 987, 889, 678 आणि 897. इथं विचार केला तर पर्याय क्रमांक 3 मधले अंक तेवढे वेगळे आहेत. बाकी ठिकाणी 9, 8, 7 या अंकांची मात्र काय केलेली आहे अदलाबदल केलेले आहे. स्थान बदलून सगळे अंक लिहिलेले आहेत आणि नवीन संख्या तयार केल्या आहेत. आणि इथं मात्र 6, 7 आणि 8 हे वेगळे अंक मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. गणित 22 24, 45, 27 आणि 54. आता ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 24 हे तुमचं उत्तर असणार आहे. इतर ठिकाणी तुम्ही बघितला तर 5 आणि 4 9, 7 आणि 2 9 आणि 5 आणि 4 9. म्हणजे ह्या तिन्ही संख्या आहेत त्या 3 किंवा 9 भाग जाणाऱ्या संख्या आहेत किंवा अंकांची बेरीज समान येते असाही तर्क लावू शकताय. आणि इथं मात्र काय होतं की इथं मात्र काय होतं 4 आणि 2 6. इथं मात्र तुम्हाला 3 भाग जातो पण 9 भाग जात नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. इतर तिन्ही ठिकाणी मात्र अंकांची बेरीज ही 9 येते. गणित 23 101, 505, 404 आणि 302. आता इथं बघितलं तर शतक आणि एकक स्थानचा अंक समान आहे. दुसऱ्या पर्यायात सुद्धा तसंच आहे आणि तिसऱ्या पर्यायात सुद्धा तसंच आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र एकक आणि शतक स्थानचा अंक वेगळे वेगळे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. आता गणित क्रमांक 24 555, 444, 549 आणि 777. आता इथं एकक दशक शतक तिन्ही अंक हे काय आहेत समान आहेत. पर्याय क्रमांक 1, 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये एकक दशक आणि शतक स्थानचे अंक समान आहेत. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये तसं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 549 हे गटात न बसणारी संख्या आहे. गणित क्रमांक 25 40, 43, 44 आणि 48. आता 43 ही मूळ संख्या आहे आणि इतर संख्या आहेत ह्या काय आहेत संयुक्त आहेत किंवा 4 भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 43 मूळ संख्या इतर सगळ्या संयुक्त संख्या आहेत. म्हणून गटात न बसणारी संख्या कुठली असेल तर 43 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. गणित क्रमांक 26 47, 77, 67 आणि 97.
आता इथं विचार केला तर आपल्याला एकक स्थानी सगळ्यात समज 7च अंक दिसतो. मग दुसरा कुठला तर्क लावायचा? तर 77 एकक दशक समान आहेत किंवा 77 ही संयुक्त संख्या आहे. 7 भाग जातो, 11 भाग जातो, पण 47, 67 आणि 97 ह्या मात्र मूळ संख्या आहेत. म्हणून 77 हा तुमचा पर्याय असणार आहे. गणित क्रमांक 27. 71, 31, 91, 61. आता इथं सुद्धा तुम्हाला काय दिसतं? एकक स्थानी सगळीकडे एक अंक दिसतो. मग दुसरा कोणता पर्याय वापरायचा? तुम्हाला तर्क वापरावा लागेल. तर 91 ही संख्या कुठल्या पाड्यात येतं हे जर असं आठवून बघा. 13 7 91. मग बाकीच्या सगळ्या कसल्या संख्या आहेत? तर मूळ संख्या आहेत आणि 13 भाग जातो. म्हणून 91 ही संयुक्त संख्या येते आणि इतर संख्या येतात म्हणजे 71, 31 आणि 61 ह्या सगळ्या कसल्या आहेत? मूळ संख्या आहेत. ही मात्र संयुक्त संख्या आहे. दिसताना एकसारखे दिसत असेल, एकक जरी समान दिसत असला तर वेगळा तर्क लावणं अपेक्षित आहे इथं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. इथं बघा 28 गणित 66, 44 आणि 77. आता आणि 3 नंबरचा पर्याय आहे 91. आता इथं विचार केला तर एकक दशक समानता आहे. इथं सुद्धा एकक दशक समान आहे आणि इथं एकक दशक समान आहे. इथं मात्र तसं नाही 3 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. गटातनं बसणारी संख्या. गणित क्रमांक 29. 179, 278, 377 आणि 478. आता अंकांची बेरीज करायची आपण इथं आपण काय करायचं आहे? अंकांची बेरीज करायची. पर्याय क्रमांक 4 मधल्या अंकांची बेरीज किती येते? तर 7 आणि 4 11, 11 आणि 8 19 येते आणि बाकी ठिकाणी बघितलं तर 17 येते. इथं 7 आणि 3 10, 10 आणि 7 17. इथं 8 आणि 2 10, 10 आणि 7 17. 9 आणि 1 10, 10 आणि 7 17. म्हणजे 1 2 3 पर्यायामध्ये अंकांची बेरीज केली तर ती येते 17 आणि इथं मात्र 19 येते. म्हणून गटात न बसणारी संख्या कुठली? तर 478. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तिसरं उदाहरण बघा. 12, 27, 82 आणि 15. आता ह्याच्यामध्ये विचार केला तर आपण कुठला तर्क लावू शकतो? तर पहिल्यांदा तुम्ही काय करा? समविषमचा बघा किंवा इथं तुम्हाला 2 सम दिसतील, इथं 2 विषम दिसतील, तो तर्क लागू होत नाही. त्याच्यानंतर मूळ संख्यांचा बघा. मूळ संख्या पण कुठं आहेत का? तर नाहीत. सगळ्या विभाज्य संख्या दिसतात. मग अंकांची बेरीज बघा. अंकांची बेरीज इथं 3 येते, इथं 9 येते, इथं 10 येते, इथं 6 येते. वेगवेगळे अंक येतात. मग इथं आणखी कुठला तर्क लावू शकताय तुम्ही? तर इथं 8 आणि 2 यांची बेरीज येते 10. 5 आणि 1 6 येते. इथं 7 आणि 2 यांची बेरीज येते 9 आणि पहिल्या पर्यायामध्ये 1 आणि 2 ची बेरीज येते 3. 1 आणि 2 3, 2 आणि 7 9 म्हणजे 3 न भाग जातो. पहिल्याला 3 न भाग जातो. इथं सुद्धा 3 9 27 म्हणजे 3 न भाग जातो आणि 15ला 3 5 15 म्हणजे 3 न भाग जातो. अंकांची बेरीज करून बघा किंवा तुम्ही पाढा जरी म्हटलात तरी पण कसोटीवरनं पण येतं आणि पाढा म्हणून सुद्धा उत्तर निघतं. इथं मात्र तसं होत नाही. इथं तुम्हाला 3 न भाग जात नाही. इथं अंकांची बेरीज करा. 10 येते, 3 न भाग जात नाही. म्हणून ही 3 विभाज्य संख्या नाही आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंत आपण 30 गणितांचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही ही गणितं वहीत लिहून काढा, त्याचा सराव करा आणि जास्तीत जास्त गणितं सोडवायचा बुद्धिमत्तेच्या गणिताचा गटात न बसणारा पर्याय या घटकाचा तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचे मार्क जाणार नाहीत. ह्या गणितासाठी सराव खूप आवश्यक आहे. आत्तापर्यंत 30 गणितं मी तुम्हाला समजावून दिलेली आहेत. पुढची गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली जातील. तर तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.